आणि ह्या लोकांना न्याय कधी मिळणार? पगार तर 10,000 आहेतच आणि 2-2 महिने पगार नाही. ही जी लोक आहेत ते हँड टू माउथ वाली आहे. 10 तारखेला पगार नाही भेटलं तर दूधवाला दूध देत नाही, राशनवाला राशन देत नाही. आरोग्य विभाग, आरोग्य मंत्री, कामगार विभाग आणि कामगार मंत्री ह्यांना माझी विनंती आहे, आज आम्ही सगळे या ठिकाणी माझ्यासोबत जे उपस्थित आहे पंडित भीमसेन जोशी रघुलालय मीरा भाईंदर ह्याचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहे. कोण वॉर्ड बॉय काम करतो, कोण मावशीचं करतो, कोण शिपाईचं करतो, कोण क्लर्कचं करतो, कोण हेल्पिंगचं करतो. ह्यांना शासनाने किमान वेतन ठरवलेलं आहे. आरोग्य विभाग, आरोग्य मंत्री, कामगार विभाग आणि कामगार मंत्री ह्यांना माझी विनंती आहे की आपल्याकडे अनेकदा बैठक झाली तरी हा प्रश्न सुटत नाही. ह्याचं मिनिंग असं आहे की आयुक्त असतील किंवा संचालक असतील आरोग्याचं, हे कोणाचं बापाचं ऐकत नाही. ह्यांना पगार किमान वेतन प्रमाणे कमीत कमी 22,000, 25,000 असं भेटलं पाहिजे, पण ह्यांना मात्र 10,000 रुपये पगार मिळतोय. आणि हा कोण देतोय? तर सरकारी हॉस्पिटलचाच कॉन्ट्रॅक्टर. आता सरकारने ज्यांनी निविदा काढली तो दोषी आहे किंवा कॉन्ट्रॅक्टर दोषी आहे, याच्यावर कारवाई कधी करणार आपण? आणि ह्या लोकांना न्याय कधी मिळणार? पगार तर 10,000 आहेतच आणि 2-2 महिने पगार नाही. ही जी लोक आहेत ते हँड टू माउथ वाली आहे. 10 तारखेला पगार नाही भेटलं तर दूधवाला दूध देत नाही, राशनवाला राशन देत नाही. कारण की 300 रुपये दिवसात हे सगळं बाहेर येतात. त्या 300 रुपये दिवसामध्ये 100 रुपयांचं ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स जातो. मला विचारतं कोण आजच्या तारखेला 5-6 हजार रुपये शिल्लक राहतील तर काम करतात, तरी हे त्यांच्या गरजाप्रमाणे काम करतात. आणि आपल्या विभाग, आरोग्य विभाग असतील किंवा कामगार विभाग असतील, सर्व अधिकारी मस्त आहेत. ते लाखो रुपये पगार घेतात आणि ह्यांना 5-6 हजार मिळत नाही. तर आपण ह्याच्यावर त्वरित मीरा भाईंदर, पंडित भीमसेन जोशी रघुनाथचे सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतन प्रमाणे पगार द्यावं. अन्यथा नाइलाज आम्हाला 22 तारीख सोमवार, 22 सप्टेंबर सोमवार पासून आमचं काम बंद करावं लागेल. ह्याची आपण दखल घ्यावी. 22 तारखेपासून बेमुदत ही हडताल आम्ही करणार, जिथपर्यंत आमचं मिनिमम वेजेस प्रमाणे फरकचे पैसे 2-3 वर्षाचे मिळत नाहीत ते, प्लस आमचा पगार दर महिन्याला 1 तारखेला व्हायला पाहिजे. त्या अटी शर्तीवरच आम्ही हे पुढे काम करणार, नाहीतर हे कोणी काम करायला तयार नाही. तर आरोग्य मंत्री आणि कामगार मंत्रीला खरं वाटत असेल की आपण कायद्याचं पालन केलं पाहिजे, तर ह्यांचा प्रश्न हा त्वरित आपण सोडवला पाहिजे, असं आपल्याला आव्हान आहे आणि दोन्ही हात जोडून विनंती सुद्धा आहे.